विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणामध्ये आपण बराचसा भाग पाहिलेला आहे। आतापर्यंत आपण जो भाग पाहिला त्याविषयी अगदी थोडक्यामध्ये आपण आज रिव्हिजन घेणार आहोत। आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं, भारतामध्ये जी नियोजनाची सुरुवात झालेली आहे ती कशी झाली, कधी झाली आणि त्याचे स्वरूप काय आहे। भारतामध्ये 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याला आपण इंडियन प्लॅनिंग कमिशन, भारतीय नियोजन आयोग असे म्हणतो। या नियोजन आयोगाची रचना जी आहे ती रचना आपण पाहिली। पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत। एक पूर्णवेळ उपाध्यक्ष असतो जो दैनंदिन कामकाज पाहत असतो पंतप्रधानांच्या वतीने, आणि त्याला जोडून एक सदस्य मंडळ आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध तज्ञ असणार आहेत असं। त्यानंतर आर्थिक नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या आपण जाणून घेतली। उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजन यंत्रणेच्या द्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन होय। डॉक्टर एच.डी. डिकिन्सन यांची ही व्याख्या आपण पाहिली। श्रीमती बार्बरा वुटन यांची व्याख्या आपण पाहिलेली आहे। नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे, किती प्रमाणात उत्पादन करायचे, केव्हा आणि कोठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते महत्त्वपूर्ण निर्णय मध्यवर्ती सत्तेद्वारे जाणीवपूर्वक घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होय। एक सर्वसाधारण व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमाची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन होय। आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत। मध्यवर्ती नियोजन सत्ता म्हणजे आर्थिक नियोजन करण्यासाठी त्या देशांनी एक मध्यवर्ती नियोजन सत्ता स्थापन केलेली आहे। नियोजन करण्याचं कामकाज जे आहे ते एका विशिष्ट मंडळाकडे, आयोगाकडे किंवा त्यांनी जे काही नाव ठेवलं असेल त्या मध्यवर्ती सत्तेकडे नियोजनाची जबाबदारी त्या देशांनी दिलेली आहे। ज्यांनी नियोजनाचा अवलंब केला त्या देशांनी। भारतामध्ये भारतीय नियोजन मंडळ असे या मध्यवर्ती सत्तेला नाव दिलेलं आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन प्लॅनिंग कमिशन असे म्हणतो। या नियोजन मंडळाच्या मार्फत भारतामध्ये आर्थिक नियोजन केले जाते। त्यानंतर पाहणी हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे। अर्थात नियोजन मंडळाला किंवा नियोजन आयोगाला, या मध्यवर्ती सत्तेला सर्वप्रथम अर्थव्यवस्थेचा सर्वे करावा लागतो, पाहणी करावी लागते। उपलब्ध असणाऱ्या विविध संसाधनांचा विचार करावा लागतो। उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, मानवी साधनसंपत्ती विचारात घेऊन त्या दृष्टीने आर्थिक नियोजन करावे लागते। म्हणजेच अर्थव्यवस्थेची पाहणी करावी लागते। उद्दिष्टे ठरवावी लागतात की नियोजनामध्ये आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे, आपण काय साध्य करणार आहोत, काय प्राप्त करणार आहोत हे आपल्याला ठरवावं लागतं। तर आर्थिक नियोजन करत असताना नियोजनाची उद्दिष्टे निर्धारित करावी लागतात आणि निश्चित केलेली उद्दिष्ट ही साध्य होणारी, लवचिक आणि वास्तववादी असायला हवीत किंवा असायला पाहिजेत।
प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. नियोजन करत असताना नियोजनाला प्राधान्यक्रम द्यावा लागतो. कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं किंवा कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं याचा विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे उद्दिष्ट ठरवावी लागतात. संसाधनांची जुळवाजुळव. देशाकडे जी काही उपलब्ध साधन सामग्री आहे त्याचबरोबर वित्त किंवा पैसा जो आहे त्याची तरतूद करावी लागते. जी उद्दिष्टे आपण ठरवलेली आहेत ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा पैसा किती लागणार आहे, कोणत्या क्षेत्रावर आपण किती खर्च करणार आहोत, कर आकारणे असेल, तुटीचा अर्थ भरणा असेल, सार्वजनिक कर्ज असेल, बाह्य कर्ज असेल इत्यादी माध्यमातून आपण जे काही करणार आहोत ते. योजनेचा कालावधी. प्रत्येक देशामध्ये योजनेचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो. भारतामध्ये तो 5 वर्षासाठी ठरवलेला आहे, 5 वर्ष असा ठरवलेला आहे आणि त्यामुळे त्याला पंचवार्षिक योजना असे म्हटले जाते. आणि सर्वच देशामध्ये तो 5 वर्षाचा असेलच असं नाही, प्रत्येक देशामध्ये हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. मूल्यमापन हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलं. नियोजन केलेलं असेल तर त्या नियोजनाचे किंवा योजनेचे मध्यंतरी आपल्याला मूल्यमापन करावे लागते. आपण जी काही उद्दिष्टे ठरवलेली आहेत ते उद्दिष्टे कितपत साध्य होत आहेत किंवा ते सुसंगत आहेत का, योग्य आहेत का, किंवा ती उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये काय अडथळे येतात का, काय अडचणी येतात का याचा विचार करावा लागतो. सतत चालणारी प्रक्रिया. आर्थिक नियोजन हे 1-2 वेळा किंवा 1-2 वर्षासाठी, 2-4 वर्षासाठी, 5-10 वर्षासाठी करून चालणारी प्रक्रिया नव्हे. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सातत्याने आपला नियोजन करावे लागते आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मुळात विकास ही जी प्रक्रिया आहे तीच सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याने नियोजनसुद्धा आपल्याला सातत्यपूर्ण करावे लागते. समन्वय, कोऑर्डिनेशन आपण ज्याला म्हणतो ते, हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. केंद्र आणि राज्याच्या आर्थिक क्रिया भिन्न असल्या तरी त्यामध्ये समन्वय साधणे गरजेचे असते. केंद्राने ठरवलेल्या योजनांच्या उद्दिष्टाशी सुसंगत किंवा केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या काही योजना असतील त्या एकमेकांशी सुसंगत असायला हव्यात, एकमेकांच्या उद्दिष्टांशी अनुरूप असायला हव्यात, जेणेकरून आपली जी काही उद्दिष्टे आहेत ती साध्य करणे शक्य होईल. लवचिकता हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. लवचिकता याचा अर्थ जे काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे किंवा नियोजनामध्ये जी काही आखणी आपण केलेली आहे, नियोजनाची जी आखणी मध्यवर्ती सत्तेने केलेली आहे ती आखणी करत असताना उद्दिष्टांची गरजेप्रमाणे पुनर्मांडणी किंवा उद्दिष्टामध्ये बदल करणे, प्राधान्यक्रम कमी जास्ती करणे, बदल करणे हे शक्य असलं पाहिजे. कोणत्या वेळेला काय परिस्थिती उद्भवेल आणि उद्दिष्टांची काय फेरफार करावी लागेल, पुनर्मांडणी करावी लागेल हे सांगू शकत नाही. तर नियोजनकर्त्यांनी नियोजन करत असताना त्यामध्ये लवचिकता ठेवली पाहिजे, जेणेकरून गरजेनुसार त्यामध्ये बदल करता येतील. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, नियोजनाची ही उद्दिष्टे वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण नीती आयोग याबाबत चर्चा करूयात. नीती याचं स्पेलिंग आहे NITI. N म्हणजे नॅशनल, I म्हणजे इन्स्टिट्यूशन, फॉर T म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग, I म्हणजे इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याला शॉर्टमध्ये आपण नीती आयोग असे म्हणतो. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो आहे तो 31 मार्च 2017ला संपणार होता. पण पुढील
कार्यपूर्ततेसाठी 6 महिन्यांची मुदतवाढ या योजनेला देण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2017पर्यंत, मार्चमध्ये जी संपणार होती ती ऑक्टोबरपर्यंत पुढे कंटिन्यू केलेली आहे. त्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. 12वी पंचवार्षिक योजना. या दरम्यान नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आली. नीती आयोगाची स्थापना जी आहे ती नीती आयोग स्थापन करण्यामागे संघटन आणि विकेंद्रीकरणाची तत्त्वे अधिक घट्ट करणे, शिवाय आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविणे ही मुख्य उद्दिष्टे होती. वास्तवात नीती आयोग स्थापन करण्यास संबंधितांचा ठराव हा 1 जानेवारी 2015 रोजी झालेला होता. पण या आयोगाचे प्रत्यक्ष कामकाज, नीती आयोगाचे प्रत्यक्ष कामकाज जे आहे ते पंचवार्षिक योजना जी आहे 12वी, ती पंचवार्षिक योजना संपल्यानंतर सुरू झालेलं आहे. म्हणजेच नीती आयोगाचं कामकाज हे जे सुरू झालं ते ऑक्टोबर 2017 नंतर सुरू झालेलं आहे. जरी 2015ला 1 जानेवारी 2015ला या संबंधीचा नीती आयोग स्थापन करण्यासंबंधीचा जरी ठराव झालेला असला तरीसुद्धा नीती आयोग याचं कामकाज हे प्रत्यक्ष सुरू व्हायला ऑक्टोबर 2017 उजाडलेला आहे. नीती आयोग जो थिंक टँक म्हणून कार्य करणार आहे, थिंक टँक, विचार करणारा जो काही गट आपण म्हणूया, विचार करणारा गट, तर तो थिंक टँक म्हणून काम करणार आहे. नीती आयोग हा भारत सरकारचा एक असा आयोग आहे जो सरकारच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी विचार गट म्हणून कार्यरत असेल. भारत सरकारची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणावर विचार करण्याची जबाबदारी जी आहे ती या नीती आयोगावरती आहे. नीती आयोग तो काम करत आहे. हा आयोग राष्ट्रीय विकासाच्या उदात्त दृष्टिकोनाने राज्यांना या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी कटिबद्ध आहे. तो संघ राज्यांना सहकार्यासाठी काम करणे, संरचनात्मक आधार देऊन धोरणासाठी राज्यांना सतत मार्गदर्शन करणे इत्यादी कामे करतो. नीती आयोग थिंक टँक मुख्य आधारस्तंभ. भारताचा दृष्टी दस्तऐवज. भारताच्या 12व्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन किंवा त्याचा जो काही दस्तऐवज आहे, परिवर्तनशील भारत, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आपण ज्याला म्हणतो, या विषयावर नीती आयोगामार्फत व्याख्याने आयोजित करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न जे आहे ते दुप्पट करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पहा नीती आयोगाचं. फलश्रुती अंदाजपत्र आणि उत्पादन फलश्रुती आराखडा तयार करण्याचं काम सुद्धा याचं आहे. जागतिक उद्योजकांची शिखर परिषद 2017ला नीती आयोगाने भरवलेली होती. मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे किंवा कार्यक्रम राबवणे हे नियोजन आयोगाने ठरवलेलं आहे. नीती आयोगाची रचना आपण या ठिकाणी आता पाहतो आहोत. 1 जानेवारी 2015ला नीती आयोग स्थापन करण्यात आला. त्याबाबतचा त्याचा ठराव झाला आणि 16 फेब्रुवारी 2015 पासून हा नीती आयोग प्रत्यक्ष स्थापन झालेला आहे. त्याचा ठराव 1 जानेवारी 2015ला झाला आणि 16 फेब्रुवारी 2015 पासून नीती आयोग प्रत्यक्ष स्थापन झाला आणि त्याचं कामकाज जे आहे ते ऑक्टोबर 2017 पासून सुरू झालेलं आहे. 3 गोष्टी आहेत ती लक्षात ठेवा. नीती आयोगाची स्थापना करण्याचा जो काही ठराव आहे
तो 1 जानेवारी 2015ला ठराव झालेला आहे, 1 जानेवारी 2015ला. त्याची अंमलबजावणी किंवा नीती आयोग जो प्रत्यक्ष स्थापन झालेला आहे तो 16 फेब्रुवारी 2015ला. आणि नीती आयोगाचं जे कामकाज जे आहे ते ऑक्टोबर 2017ला सुरू झालेलं आहे. कारण 31 मार्च 2017पर्यंत 12वे पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता आणि हा कालावधी संपल्यानंतर ऑक्टोबर 2017 पासून नीती आयोगाने कामकाज सुरू केलेलं आहे. शासकीय परिषदेमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल हे सर्वजण सदस्य म्हणून असतील. प्रादेशिक परिषदेमध्ये संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना व विशिष्ट महत्त्वाचे विषय यांच्या निराकरणासाठी राज्य आणि प्रदेशाचा समावेश असल्याची विशिष्ट परिषद असेल. आणि विशेष आमंत्रितामध्ये विविध विषयांचे तज्ज्ञ, ज्यांना ज्ञान आहे असे तज्ज्ञ, व्यावसायिक किंवा तज्ज्ञ यांची निवड करून पंतप्रधान ती निवड करतील आणि त्यांचा एक आयोग असेल जो नीती आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहतील. संस्थात्मक संरचना. नीती आयोगाची संस्थात्मक संरचना ही खालीलप्रमाणे असेल. अध्यक्ष. ज्याप्रमाणे नियोजन आयोगाची रचना आपण पाहिली की पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असायचे, तर त्याच पद्धतीने नीती आयोगाचे अध्यक्षपद सुद्धा पंतप्रधानांकडेच असणार आहे. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. एक उपाध्यक्ष असेल जो पंतप्रधानांच्या मार्फत निवडला जाईल आणि 5 पूर्णवेळ सदस्य असतील आणि 2 अर्धवेळ सदस्य असतील. पदसिद्ध सदस्यांमध्ये पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य हे पदसिद्ध सदस्य म्हणून कार्यरत असतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपण ज्याला म्हणतो CEO, तर पंतप्रधानांनी एका ठराविक कालावधीसाठी नियुक्त केलेला भारत सरकारच्या सचिव पदावरील व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी असेल. सचिवालय, गरजेनुसार सचिवालय यामध्ये सचिवांची नियुक्ती केली जाईल. आता नीती आयोगाचे कार्य आपण काल पाहिलेले आहे, तरीसुद्धा अगदी थोडक्यामध्ये हे कार्य मी परत सांगणार आहे. एक आपण पाहिलं राष्ट्रीय सर्वसमावेशक विषय पत्रिका. त्यानंतर नंबर 2 आपण पाहिलं नीती आयोग हा राज्यांचा चांगला मित्र असणार आहे. राज्यांना तो विविध समस्यांना आणि प्रश्नांना सामना करण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी सहकार्य करणार आहे. नियोजन आयोगाचा आणि नीती आयोगाचा जर विचार आपण केला तर नीती आयोगाचं कामकाज हे विकेंद्रित स्वरूपाचं आहे, म्हणून त्याला आपण विकेंद्रित नियोजन असं म्हटलेलं आहे. ज्ञानाचे नाविन्य केंद्र अर्थात राज्यकारभाराद्वारे एक संशोधनकर्ता म्हणून, तसेच संशोधनाचे प्रसारक आणि सुशासनविषयक सर्वोत्तम कृती करणे हे नीती आयोगाचे महत्त्वाचे कार्य म्हणून आपल्याला सांगता येईल. संसाधन केंद्र हे जे ओळख व विश्लेषण करते त्याची प्रतिकृती सुलभ करणे. देखरेख आणि मूल्यमापन हे नीती आयोगाचे एक कार्य आहे. नीती आयोग राबवलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करणे, देखरेख करणे आणि धोरणांच्या बाबतचे परिणाम काटेकोरपणे तपासणे हे काम करतो. जर धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये काही दोष असतील तर ते दोष ओळखून वेळीच त्यावरती बदल करणे, दुरुस्त्या करणे हे कामसुद्धा करतो. सकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन. प्राथमिक स्तरावर सहकारी संघटन कार्य नीट करणे, राज्यांचा सक्रिय सहभाग वाढवून राष्ट्रीय धोरण तयार करणे, पंतप्रधान व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या संयुक्त अधिकारात
संख्यात्मक गुणात्मक उद्दिष्टांची कालबद्ध योजनेची अंमलबजावणी पूर्तता करणे. शेवटी आपण पाहिले इतर कार्यामध्ये आंतरसल्लागार, विवाद निराकरण आणि तंत्रज्ञान अद्ययावतीकरण हे कार्यसुद्धा नीती आयोग करतो आहे. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण भारतातील आर्थिक नियोजनामधल्या काही महत्त्वाच्या ठळक बाबी पाहिलेल्या आहेत. आपण या ठिकाणी थांबतो आहोत. धन्यवाद.